सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर निशाणा साधण्यात आलाय। राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलून संपूर्ण राज्य ही ओळख पुसून टाकण्याचा विडाच महायुती सरकारने उचलल्याचा निशाणा सामनातून साधण्यात आलाय। ओढाताण कसली ही दिवाळखोरीच असंही सामनामध्ये नमूद करण्यात आलंय। ते सामनाच्या या अग्रलेखामध्ये नेमकं काय ताशेरे उठलेत एकदा बघूया आपण हे महत्त्वाचे मुद्दे। महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवरून अशा प्रकारे सामनात जी टीका केली आहे, महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलून संपन्न राज्य ही ओळख पुसून टाकण्याचा विडाच महायुती सरकारमधल्या तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी उचललेला आहे। आर्थिक शिस्त मोडून लोकप्रिय घोषणांसाठी हजारो कोटींची कर्ज काढायची, ती कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढायची, अशी आर्थिक बेदिली महाराष्ट्रात माजली आहे। राज्यात शेतकऱ्यांपासून कंत्राटदारापर्यंत आत्महत्यांचं सत्र सुरू असताना ही लाखो कोटींची कर्ज नेमकी कुठे मुरत आहेत? महाराष्ट्राची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेने सुरू नाही हे सांगण्याचा मुख्यमंत्री कितीही प्रयत्न करत असले तरी ओढाताण सुरू आहे हे सरकारच्या प्रमुखांना सांगितलेलं अर्धसत्य म्हणजे दिवाळखोरीचीच अप्रत्यक्ष कबुली आहे। अशा प्रकारे सामनाच्या अग्रलेखामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि महायुती सरकारच्या या आर्थिक नियोजनावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। ओढाताण कसली ही दिवाळखोरीच आहे असं सामनाच्या या अग्रलेखामध्ये म्हटलंय।